बातमी आहे नागपूरमधून। नागपुरात उद्याच्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची रंगीत तालीम सुरू आहे। उद्या कशी मतमोजणी होणार याबाबत प्रात्यक्षिक दिलं जात आहे। आपल्या सोबत प्रतिनिधी गजानन उमाटे सध्या जोडले गेलेत। गजानन, कशा पद्धतीने हे प्रात्यक्षिक दिलं जात आहे, कशा पद्धतीने रंगीत तालीम सुरू आहे? नक्की उद्या सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होणार आहे। त्याची रंगीत तालीम सुरू झालेली आहे आणि सर्वात आधी हे जे हा जो बॉक्स दिसतो यामध्ये सगळे ज्या टपाल मत आहेत ते टाकले जाणार आहे, मिक्स केले जाणार आहे। त्यानंतर या टेबलवर वाटलेले आहे बघा, ज्या टेबलवर ही मतमोजणी होणार आहे पोस्टल बॅलेटची, ते सगळे कर्मचारी या ठिकाणी सज्ज आहे आणि रंगीत तालीम जी आहे ती या ठिकाणी सुरू झालेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 6 विधानसभा आहे। 6 विधानसभेच्या वेगवेगळ्या ठिकाणी मतमोजणी जी आहे ती केली जाते बघा। या ठिकाणी ही या ठिकाणी नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा आहे, त्यामध्ये कारण की एका लोकसभेमध्ये नागपूर लोकसभेमध्ये 6 विधानसभा आहे आणि त्याची रंगीत तालीम या ठिकाणी सुरू झालेली आहे। 20 टेबल या ठिकाणी लावण्यात आलेले आहे आणि एका ठिकाणी हे बघा या टेबलवर ईव्हीएम असणार आहे। ही रंगीत तालीम सुरू झालेली आहे। बाजूला जे आपण बघताय या ठिकाणी राजकीय पक्षाचे प्रतिनिधी जे आहेत ते असणार आहे आणि अशा प्रकारे एका विधानसभेमध्ये 20 टेबल लावण्यात आलेले आहे आणि अशा प्रकारे एका लोकसभा मतदारसंघामध्ये 120 टेबलवर ही मतमोजणी जी आहे ती केली जाणार आहे। त्याची रंगीत तालीम आपण बघू शकतो। उद्या सुरळीत मतमोजणी व्हावी त्यासाठी आज जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर यांच्या नेतृत्वामध्ये हे संपूर्ण यंत्रणा जी आहे ती रंगीत तालीम या ठिकाणी करतात। दुसरी विधानसभा मी तुम्हाला दाखवतोय कशा प्रकारे ही संपूर्ण यंत्रणा जी आहे ती राबवली जात आहे आणि रंगीत तालीम सुरू आहे बघा। हे दृश्य या ठिकाणचे आहे आणि एआरओ ची टीम या ठिकाणी सज्ज आहे। कुठे काही फॉल्ट आला की काय प्रॉब्लेम झाला ते सॉल्व या ठिकाणी केला जाणार आहे आणि प्रत्येक डेटा जो आहे तो या ठिकाणी ऑनलाईन फीड सुद्धा केला जाणार आहे। हे बघा संपूर्ण कर्मचारी आपापल्या टेबलवर बसलेले आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही सुरक्षा बघा। या ठिकाणी ही जाळी लावलेली आहे आणि त्या ठिकाणी राजकीय पक्षाचे प्रतिनिधी बसणार आहे आणि इथे सरकारी कर्मचारी जे मतमोजणी जे आहे ते निष्पक्षपणे व्हावी म्हणून सगळं राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना या ठिकाणी दिसणार आहे। फक्त हस्तक्षेप करू शकणार नाही म्हणून मध्ये जाळी लागलेली आहे आणि आता ही रंगीत तालीम जी आहे ती आज चालणार। उद्या सकाळी सगळ्यात आधी 8 वाजता पोस्टल बॅलेट आणि त्याच वेळेस त्यानंतर ईव्हीएमची मतमोजणी जी आहे ती सुरू होणार आहे। जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर यांनी सांगितलेलं आहे की 8:45 पहिला कॉल जो आहे तो या ठिकाणी येणार आहे आणि त्याचीच रंगीत तालीम या ठिकाणी सुरू झाली आहे। नक्कीच गजानन, धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल। एकंदरीत आपण बघतोय की उद्याची मतमोजणी कशी होणार याबाबतचं प्रात्यक्षिक आता दिलं जात आहे। नागपूरमध्ये हे प्रात्यक्षिक दिलं जात आहे आणि निवडणुकीच्या मतमोजणीची रंगीत तालीम आता सुरू झाली आहे।